मराठी आणि हिंदीचा मुद्दा बाहेर का पडला? आमच्या मराठी माणसाला पुन्हा आठवलं की परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव. मराठी माणसाला असं वाटतंय की परप्रांतीय महाराष्ट्रात बाहेर गेल्यावरती महाराष्ट्राचं भलं होणार आहे. अरे, तुमच्याबरोबर मी पण येतो ना, आपण दांडकं घेऊन सगळ्या परप्रांतीयांना महाराष्ट्रातनं बाहेर काढूया. पण नंतर संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायची हिंमत मराठी माणसामध्ये आहे का? मराठी मुलांमध्ये आहे का? आज जो शेतकरी शेतमाल पिकवतोय, मग ते भाज्या असो, फळभाज्या असो की फळं असो, जेवढा पण प्रोडक्शन शेतकरी शेतामध्ये करतोय, हा शेतमाल हमाली करून मार्केटपर्यंत न्यायचं, मार्केटमध्ये रस्त्यावरती उभं राहून हा शेतमाल विकायचं, हे काम कोण करते? हे काम मराठी मुलं करत नाही आहेत. मराठी मुलांचं प्रमाण 20% आहे, पण 80% प्रमाण परप्रांतीयांचं आहे. मुंबईला बघा तुम्ही, मुंबईला बघा रस्त्यावरती किती भाजीवाले आहेत जे मराठी आहेत. 80% भाजी विक्रेते परप्रांतीय आहेत. रिक्षावाले, टॅक्सीवाले, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, भेळ विकणारे, वडापाववाले, चौपाटीवर काम करणारे कामगार, थोडक्यात काय तर मराठी माणूस जे पण प्रोडक्शन करते, हे प्रोडक्शन 80% विकायचं काम परप्रांतीय करतायत. 20% मराठी मुलं यात काम करतायत ना, पण ह्या 20% मुलांच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळली जाऊ शकत नाही. म्हणून मराठी मुलांना, मराठी माणसांना मला एकच सांगायचं की तुम्ही बोंबलताय ना मोठ्या मोठ्याने की परप्रांतीय हटो महाराष्ट्र बचाव. आधी मराठी मुलांमध्ये हिंमत आहे का? हे परप्रांतीय 100% परप्रांतीय जर महाराष्ट्रात बाहेर गेले ना, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळायची मराठ्यांमध्ये हिंमत आहे का? नाहीये, नाही हिंमत. आमच्या मराठी मुलांना लाज वाटते काम करायला. हॉटेलमध्ये काम करायला मराठी मुलांना लाज वाटते, डेअरीमध्ये काम करायला लाज वाटते, दूध काढायला लाज वाटते, शेण काढायला लाज वाटते, शेतात काम करायला लाज वाटते, रस्त्यावर उभं राहून हमाली करायची लाज वाटते, रस्त्यावर उभं राहून भाजीपाला विकायची आमच्या मराठी मुलांना लाज वाटते. प्रत्येक ठिकाणी मराठी मुलाला काम करायची लाज वाटते. आमच्या मराठी मुलांना शिकायचं नाहीये, पण आमच्या प्रत्येक मराठी मुलांना ऑफिसमध्ये काम करायचं आहे. आमच्या मराठी मुलांना फक्त शॉर्टकटमध्ये पैसा पाहिजे, कमवायचा आहे. थोडक्यात काय तर परप्रांतीयांना हटवून तुम्ही जर असं तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्राचं भलं होणार आहे, तर अजिबात नाही. उलट महाराष्ट्र भिकेस लागेल आणि मराठी माणूस पण भिकेस लागेल, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचा जो हा तोरा आहे ना मराठी माणसाचा की परप्रांतीय हटो महाराष्ट्र बचाव, अगोदर तुम्ही परप्रांतीयांसाठी एक ऑप्शन तयार करा. मराठी मुलांना उभा करा. आहे का हिंमत तुमच्यामध्ये? आहे का मराठी माणसांमध्ये हिंमत? आहे का मराठी मुलांमध्ये हिंमत की तुम्ही एक ऑप्शन तयार कराल की परप्रांतीयांच्या जागी कामाला लावा मराठी मुलांना? होऊ शकतच नाही. आमच्या मराठी मुलांचा एका दुखावेल याच्यामध्ये. त्याच्यामुळे गपचूप बसा आणि स्वतः पोट भरा, बाकीच्यांना पोट भरू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र.